प्रेज लॉर्ड. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. शिल्वा पेंटिकॉस्टल चर्च सोलापूर ऑफिशियल या युट्यूब चॅनलमध्ये. या चॅनलला आपण लाईक करूयात, सबस्क्राईब करूयात आणि अधिकाधिक लोकांपर्यंत हे चॅनल आपण शेअर करूयात. त्याचप्रमाणे आपण शिल्वा पेंटिकॉस्टल चर्च सोलापूर या नावाने फेसबुक पेज देखील आपण सुरू केलेलं आहे. ते फेसबुक पेज देखील आपण लाईक करूयात, सबस्क्राईब करूयात आणि परमेश्वराचं जे अद्भुत काम या चॅनलच्या द्वारे चालू आहे ते अनेक लोकांच्या जीवनापर्यंत पोहोचावं आणि अनेक लोकांची जीवन या वचनाच्या द्वारे अद्भुतरित्या बदलावीत आणि अनेक मोठमोठ्या साक्षी त्यांच्या देखील जीवनामध्ये घडाव्यात असं परमेश्वराच्या दयेने आणि कृपेने नक्कीच आपण सर्वजण मिळून करण्याचा प्रयत्न करणार आहोत. या ठिकाणामध्ये जर तुम्हाला यायचं असेल, जर कोणाला आहे 9730319999 आणि चौथा नंबर आहे 9922882179. हे 4 नंबर शिल्वा पेंटिकॉस्टल चर्च सोलापूर चे अधिकृत नंबर आहेत. या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता. आणि ही वेळ आहे परमेश्वराच्या वचनाची. आपण जोरदार टाळ्याने पास्टर त्रिभुवन यांचं स्वागत करूया. अरे प्रबोधन आहे, आज प्रबोधन आहे. काय त्याचा अर्थ काय? अर्थ काय त्याचा? ही पण कोणालाही समजलेली आहे. प्रबोधनाचा अर्थ कोणाला समजलेला आहे, कोणाला समजलेला नाही. अरे परमेश्वराने तो करार केलेला आहे आमच्यासोबत, तो रक्ताचा करार केलेला आहे आणि त्या रक्ताच्या करारामध्ये आज आम्ही त्या रक्ताचा करार तो आज आम्ही आठवतो. त्या रक्ताच्या करारामध्ये आज आम्ही भाग घेतो, त्याच्या मेजाजवळ आम्ही येतो. किती गांभीर्याने आम्ही ते घ्यायला पाहिजे. गांभीर्य आहे का मला? नाही. उगीच आपला कसंही करायचं, कसंही करायचं. अरे पुरुषावरती त्यांनी तो रक्ताचा करार केलेला आहे, आमच्यासोबत रक्ताचा करार केलेला आहे. करार कशाला म्हणतात? तुम्ही घर घेता, त्या ठिकाणी अग्रीमेंट करता, अमाऊंट त्याला देता आणि त्यानंतर तुम्ही त्या घरामध्ये राहायला येता. तुमचा हक्क येतो त्याच्यावरती. तसा जे काही परमेश्वराने ते रक्ताचा करार केलेला आहे, त्या रक्ताच्या करारामुळे आम्हाला सर्व आशीर्वाद आमच्यामध्ये आहेत, सर्व आरोग्य आमच्यामध्ये, आम्हाला काही करण्याची आवश्यकता नाही. हे त्या ठिकाणी आज आम्ही जाहीर करतो. समजून घ्या, समजून घ्या. एवढी चांगली परमेश्वराने संधी दिली, समजून घ्या हे काय आहे ते. इथे परमेश्वराने मला जबाबदारी दिलेली आहे. मला जे काही तो सांगतो त्या ठिकाणी मला ते सांगतो तुम्हाला फार अगत्याचं आहे, ते फार गरजेचं आहे. मी ते डावलू शकत नाही. प्रबोधन म्हणजे काय? रक्ताचा करार. रक्ताचा करार. लग्नाचा पण करार आहे, लग्नाचा पण करार आहे. कोणी कोणाला सोडून जाऊ शकत नाही. दोघंही त्या ठिकाणी बांधलेली आहे, दोघेही बांधलेले आहेत त्या ठिकाणी एका करारानं. आज प्रबोधन घेतो त्यावेळेला, जेव्हा आम्ही त्याच्याजवळ येतो त्यावेळेला आम्ही जाहीर करतो, प्रभू परमेश्वरा, तू ते क्रूसावरती ते रक्त सांडलंस. त्या रक्तामुळे आज आम्ही तुझ्या त्या करारामध्ये आहोत आणि सर्व आशीर्वाद आम्हाला उपलब्ध आहेत, प्राप्त झालेले आहेत. आम्हाला कुठल्याही गोष्टींची आम्हाला वाढ नाही, आम्हाला कमतरता नाही. हे आम्ही त्याला जाहीर करतो आणि त्याला आम्ही काय करतो? हे मर्म ओळखायचं. हे मर्म आजपर्यंत आम्ही केलं नाही. हे मर्म आम्ही कधीच ओळखलेलं नाही. आणि त्यामुळे त्या ठिकाणी कारण दिलेलं आहे. म्हणून पुष्कळ जण अशक्त आहेत, म्हणून पुष्कळ जण आजारी आहेत आणि पुष्कळ जण त्या ठिकाणी वेळेआधी गेलेले आहेत. काय कारण आहे त्या ठिकाणी? काय कारण आहे? हे तर कारण
करणं हे त्यांना समजलं नाही. हा रक्ताचा करार, हे ब्लड कव्हेनंट जे आहे हे त्यांना समजलं नाहीये. हे ब्लड कव्हेनंट आम्हाला हे समजायला पाहिजे. प्रबोधन जायचं, नुसतं जायचं आणि त्या ठिकाणी घ्यायचं, घाईगडबडीत घ्यायचं आणि त्या ठिकाणी संपलं पण नाही, त्या ठिकाणी पळून जायचं त्या ठिकाणी, हे असं नाहीये. ते येशू ख्रिस्ताने त्या ठिकाणी रक्त क्रूसावरती सांडलं, त्या रक्ताच्या द्वारे आमच्यासोबत करार केला. तो करार आज आम्ही त्याच्या मेजाजवळ येत असताना आम्ही तो करार आठवतो, तो पाहतो. माझ्या लेकरांना तो करार आठवतो का? आणि त्या कराराच्या द्वारे आम्हाला सर्व आशीर्वाद प्राप्त होतात. एक गोष्ट जी आपल्याला जीवन देते, एक गोष्ट जी आपल्याला जीवन देते ती म्हणजे येशू ख्रिस्ताचे रक्त. समजून घ्या, समजून घ्या. क्रिसमसला, ईस्टरला, न्यू इयरला नाही आलं तर चालेल, घरी बसा. परंतु ज्या दिवशी प्रभुभोजन आहे त्या दिवशी सर्वांनी ह्या ठिकाणी अत्यंत कंपल्सरी रीतीने ह्या ठिकाणी यायला पाहिजे. जागा नसली तर खाली जमिनीवरती बसा. परमेश्वराचा जे करार, परमेश्वराने रक्ताचा करार जो आमच्यासोबत केलेला आहे, तो रक्ताचा करार आम्ही जाहीर करतो. आणि त्या रक्ताच्या कराराच्या द्वारे आम्ही त्यांनी केलेले जे आशीर्वाद आहे ते आशीर्वाद आमच्यामध्ये कार्यरत होतात. आशीर्वाद आहेत, कार्यरत का होत नाही? प्रार्थना करतो, उत्तर का मिळत नाही? आरोग्य का मिळत नाही? आम्हाला हा करार माहित नाही. परमेश्वराने गेलं म्हटलं, परमेश्वरा तू आमच्यासोबत तुझ्या प्रिय पुत्राच्या द्वारे करार केलेला, रक्ताचा करार केलेला आहे आणि मला ते आरोग्याचा हक्क आहे. मला आरोग्य दे म्हणून मी परमेश्वर भीक मागत नाही. भीक मागायचा सोडून द्यायचा, भीक मागायची नाही परमेश्वराकडे. या रक्ताच्या कराराच्या द्वारे आम्हाला त्यांनी त्याचे पुत्र, त्याची कन्या केलेला आहे. आणि त्या ठिकाणी तो म्हणतो, माझ्या पुत्र आणि माझ्या कन्याने माझ्या समोर यावं. तो रक्ताचा करार त्यांनी मला सांगावा आणि त्यानंतर मी त्यांना त्या ठिकाणी आशीर्वाद मोकळे करतो. व्हॉट इज इट? इट इज अ ट्रम्प कार्ड. एखाद्या ठिकाणी आम्हाला जायचं असेल तर तो कार्ड त्या स्लॉट मध्ये घालायचा. त्या स्लॉट मध्ये घातल्यानंतर ते दरवाजा उघडतो आणि त्यानंतर आम्हाला देव केलेले आशीर्वाद, हे प्रभुभोजन हे तेच आहे, हे तेच आहे. ह्याची आठवण करा. आता दिवस फार महत्वाचा आहे हो. आजचा दिवस फार महत्वाचा. काय सांगू मी तुम्हाला? याजक त्या ठिकाणी आत जात होता. सर्व ते जनावरांचं रक्त वगैरे टाकून स्वतःच्या पापासाठी, त्यांच्या पापांसाठी, इस्रायलाच्या पापासाठी करून त्या ठिकाणी तो आत जात होता. कुठं जात होता? अत्यंत पवित्र ठिकाणामध्ये. आणि त्याला काय करायचं माहिती आहे? अत्यंत पवित्र ठिकाणामध्ये तो जातो तेव्हा त्याला काय करायचं? तेव्हा त्याला चेन, त्याच्या पायामध्ये चेन अडकवायची. कशासाठी? कशासाठी? चोर आहे तो, पवित्र ठिकाणामध्ये चालू आहे ना. मग त्याच्या पायामध्ये चेन कशाला घालायचे? कशाला घालायचे? जर त्याच्याकडून एखादी चूक जर झाली तर तो तिथल्या तिथंच मरणार आहे आणि त्याला आत जाऊन कोणी काढू शकत नाही. त्यामुळं बाहेरचे लोक आहेत ज्यांच्या हातामध्ये ती चेन आहे, त्या चेननी ते ओढणार आणि त्याला बाहेर काढणार. इतकं पवित्र ठिकाण आहे, इतका महत्वाचा हा विधी आहे. हो, हा विधी फार महत्वाचा आहे. ह्याचं उल्लंघन करण्याचा प्रयत्न करू नका. आजपर्यंत जे काय झालं तेवढं झालं, पुरेसं झालं, पुष्कळचे प्रॉब्लेम झाले. परंतु ह्यानंतर जर नको जर असतील तर ह्या ठिकाणी हे समजून घ्या, त्याचं प्रगटीकरण काय हे समजून घ्या आणि त्याप्रमाणे हे आशीर्वाद प्राप्त करून घ्या. हे अत्यंत पवित्र ठिकाणामध्ये जाऊन तो याजक जाऊन त्याच्यापेक्षा हे महाभयंकर आहे, हे महाभयंकर आहे. ते कशासाठी आहे? आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आहे. हा रक्ताचा करार आहे. आम्ही त्याला सांगतो, तुझा आणि आमचा त्या रक्ताचा करार झालेला आहे तुझ्या प्रिय पुत्राच्या द्वारे. एकच गोष्ट आपल्याला जीवन देते ती म्हणजे येशूच्या रक्ताचे सामर्थ्य. ह्या रक्तामध्ये सामर्थ्य आहे आणि ते आम्हाला जीवन देतं. पृथ्वीवरती ह्या रक्ताचं सामर्थ्य कोणाला समजलं नाही. मी अगदी स्पष्टपणे तुम्हाला सांगतो, समजून घ्या.
आज मी सांगणार आहे त्या गोष्टी इतक्या महत्वाच्या आहेत. घरी जाण्याचं डोक्यात आणू नका. पुष्कळ जणांनी मला सांगितलं आज इथले रस्ते बंद आहेत, ते बंद आहेत, सर्व बंद आहेत, तिथं बसू आपण. पण तू परमेश्वराला काय सांगितलं ते ऐकून घ्या. हे फार महत्वाचं आहे. हे आयुष्यभर त्याच्यानंतर सार्वकालिक तुमच्या जीवनासाठी हे उपयुक्त आहे, हे तुम्ही जाणून घ्या. हे रक्त काय करतं? हे रक्त येशूचे जे वचन आहे ते सजीव करतं. पहिली गोष्ट सजीव करतं. आज तुम्ही ह्याच्यामध्ये भाग घेतला, आज तुम्हाला हे सर्व गोष्टी समजल्या आणि ह्या तुम्ही अंमलात आणल्या. ह्या तुम्ही त्या ठिकाणी जे वचन तुम्ही ऐकलं त्याप्रमाणे तुम्ही ते वचन करता, त्याप्रमाणे तुम्हाला आशीर्वाद यायला लागतील. तुम्हाला कळेल ते आशीर्वाद तुमच्यामध्ये येतात. हे येशूचे रक्त काय करतं? हे शैतानाच्या दहशत शैतानाचं जे दहशत आहे त्याच्या विरोधामध्ये दहशत निर्माण करतं. कळलं का? येशूचं रक्त आहे. आता महिनाभर आम्ही घेणार नाही त्या ठिकाणी, संपूर्ण महिनाभर, परंतु त्या ठिकाणी आम्हाला आडकाठी दिलेली नाही, आम्हाला डिसिप्लिन आम्हाला काय सांगितलं, जितक्यांदा तुम्ही खाता म्हणलं दिवसामध्ये तुम्ही 10 वेळा तुम्ही घेऊ शकता. हे येशूचे रक्त शैतानाच्या विरोधात दहशत निर्माण करतं. बंधकांना मोकळे करतं. हे येशूचं रक्त बंधकांना मोकळे करतं. का बंधक असेल? शारीरिकरित्या शरीरामध्ये बंधन जर असेल, फॅमिली रिलेशन्स मध्ये असतील, चर्चेस मध्ये जर असतील, कुठली जर बंधने असेल ते बंधने ते त्या ठिकाणी ते मोकळे करून टाकतात. आमच्या तारणाची ती हमी देतं बरं का हे रक्त. तारणाची हमी देते. हे सर्व गोष्टी माहीत असायला पाहिजे. येशू ख्रिस्ताचं शरीर त्याच मर्म ओळखायचं म्हणजे काय? त्यांनी आपलं शरीर दिलं याच्यासाठी, त्या सर्व गोष्टी व्हाव्यात यासाठी त्यांनी दिलेलं आहे. म्हणून हे मर्म आम्हाला माहित असणं फार गरजेचं आहे. आमच्या आरोग्याची किंमत ते बहाल करतं बरं का. आरोग्याची किंमत. आज तुम्हाला समजले की मी येशू ख्रिस्ताच्या त्या रक्ताच्या करारामध्ये मी बांधिलका आहे किंवा बांधिलकी आहे, त्याप्रमाणे तुम्हाला कुठलाही रोग तुमच्या जवळही येणार नाही. लक्षात घ्या. कारण त्याला कळलं आता. आज त्याला समजलं. आज तो फार रागावलेला बरं का. दाताला पण तुम्हाला त्रास होतील, पण मी तुम्हाला सांगितलं तोंड तुम्ही उघडू नका. तोंड उघडायचं नाही. त्याला काय ते नंदीबैल असताना बघितलं, नंदीबैल तसंच करायचं. बोलायचं नाही. अभिषेक आहे. आमचं तारण जे आहे ते आमच्या चर्चच्या सभासदामुळे नाहीये तारण. बरोबर? आम्ही सभासद झालो म्हणून मग नंतर आम्हाला तारण प्राप्त झालं नाहीये. तसं नाही. तारण आम्हाला कृपेने आणि त्या ठिकाणी विश्वासाने मिळालं. आम्ही पाण्याचा बाप्तिस्मा घेतला त्यामुळे आम्हाला तारण प्राप्त झालं का? माहित करून घ्या गोष्टी. आज एखादा मनुष्य आहे त्याला आम्ही बाप्तिस्मा दिला, तो त्या ठिकाणी पापी म्हणून कोरडा त्या पाण्यामध्ये जातो. पापी म्हणून कोरडा त्या पाण्यामध्ये जातो आणि ओल्ला पापी म्हणून त्या ठिकाणी पुन्हा वर येतो. तारण नाही. सॅल्वेशन फक्त कशामध्ये सॅल्वेशन? त्या रक्तामध्ये आहे का? ते रक्त जर सांगत असतं त्या ठिकाणी त्या मधल्या पुरुषावरती त्या ठिकाणी पुनरुत्थान नव्हतं आणि त्या ठिकाणी तुम्हाला आम्हाला त्या ठिकाणी तारण प्राप्त झालं नसतं. बाप्तिस्मा घेण्यामध्ये तारण नाही आहे. आम्ही कर्माने किंवा धर्माने तारलेलं नाही. आमचा धर्म आमच्यासाठी काही करत नाही. लक्षात घ्या. महत्वाच्या गोष्टी मी सांगतो. आजपासून वी आर गोइंग टू ईट हार्ड थिंग्स. जड अन्न आम्ही खाणार आहोत. जड अन्न आम्ही खातो. त्याला सुरुवात झालेली आहे आजपासून. जड अन्न. आमच्या गळ्यात क्रूस आहे पण आमच्या हृदयात ख्रिस्त नाही आहे की नाही? मोठे मोठे क्रूस
पुरुष असतात. पुरुष जणांना बघितलं गळ्यामध्ये क्रूस आहे पण हृदयामध्ये ख्रिस्त नाहीये. जर आम्ही येशूचे रक्त जर आम्ही नाकारतो तर देवाच्या क्रोधाला निमंत्रित करतो आम्ही. देवाचा क्रोध असतो बरं का, लक्षात घ्या. फक्त येशूचे रक्त आमचा बचाव करू शकतं आणि ते किंवा त्या ठिकाणी ज्या वेळेला ही संधी असते त्यावेळेला अधिक लोक येऊन त्या ठिकाणी आपण त्याच्यामध्ये भाग घ्यायचा आणि त्याप्रमाणे त्याचे गौरव आम्ही करायचा. योहान 3:36 मध्ये जो पुत्रावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे, परंतु जो पुत्रावर विश्वास ठेवित नाही त्याच्या दृष्टीस जीवन पडणार नाही, पण देवाचा क्रोध त्याच्यावरती राहतो. देवाचा क्रोध त्याच्यावरती राहतो बरं का. योहान 3:36 मध्ये लिहिलेलं आहे देवाचा क्रोध त्याच्यावरती राहतो. लेवी 17:11 मध्ये दिलेलं आहे शरीराचं जीवन तर रक्तात असते आणि तुमच्या जीवाबद्दल वेदीवर प्रायश्चित करण्यासाठी ते मी तुम्हाला दिले आहे, कारण रक्तात जीवन असल्या कारणाने रक्तानेच प्रायश्चित होते. रक्तामुळेच प्रायश्चित आहे बरं का, रक्तामुळेच प्रायश्चित आहे. रक्तात काय आहे? रक्तात जीवन आहे. जर प्रभुभोजनाचाच अर्थ आम्हाला माहित नाही, प्रभुभोजनाच्या विधीमध्ये आम्ही कसा भाग घ्यावा हे जर आम्हाला माहित नाही तर आम्हाला ते रक्तापासून प्राप्त झालेलं जीवन आम्हाला प्राप्त होत नाही आणि त्यामुळे आम्हाला आशीर्वाद प्राप्त होत नाही. इब्री 9:22 मध्ये नियमशास्त्राप्रमाणे रक्ताने बहुतेक सर्व काही शुद्ध होते. जुन्या करारामध्ये सर्व रक्ताने शुद्ध करत असत. मंदिर त्या ठिकाणी सर्व 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 याजिक सर्वांना त्या ठिकाणी शुद्ध करत असत. नियमशास्त्राप्रमाणे रक्ताने बहुतेक सर्व काही शुद्ध होते आणि रक्त ओतल्यापासून पाप क्षमा होत नाही. सर्व रक्तामध्ये आहे बघा, रक्तामध्ये आहे. आणि किती महत्वाचं आहे, किती महत्वाचं आहे, किती महत्वाचं आहे. आमच्या शरीरामध्ये तुम्ही जाणलं का सर्व स्टेशनरी आहे, सर्व स्टेशनरी आहे. स्टेशनरी म्हणजे हलत नाही, हलत नाही. आमच्या हाडं हलतात का? शरीरामधले हाडं हे असं असं आम्ही जॉईंट हलवतो, परंतु आमच्या शरीरातली हाडं हलतात का? नाही. आमचं मांस हलतं का? नाही. ते मुवमेंट करताना हलतं हे मला माहिती आहे. स्नायू हलतात का? नाही. मग काय हलतं? काय हलतं? फक्त रक्त हलतं बरं का, फक्त रक्त हलतं. कारण रक्तामध्ये जीवन आहे, रक्तामध्ये जीवन आहे. प्रत्येक 23 सेकंदाला ते रक्त त्या ठिकाणी हलतं आणि त्या ठिकाणी आम्हाला ते पौष्टिकता देतं, आम्हाला प्राणवायू देतं, आम्हाला जीवन देतं आणि आमच्यामधली जी अशुद्धता आहे ती अशुद्धता ते काढून टाकतं आणि त्यामुळं आम्हाला तंदुरुस्त बनवतं. हे सर्व ते रक्त करतं, फक्त तेच हलत असतं. आणि मग जर हे रक्त जर हल्लं नाही तर काय होणार आहे? माणूस मरतो, माणूस मरतो. हल्ल्यामुळे काय होतं? ते त्या ठिकाणी क्लॉट होत नाही. क्लॉट होणं म्हणजे त्याच्या गाठी होत नाही, त्याच्या गाठी होत नाही आणि म्हणून त्या ठिकाणी काय होतं? त्या ठिकाणी त्याच्या गाठी होत आणि म्हणून ते सारखं हलायला पाहिजे. आणि जेव्हा ते हलतं तेव्हा ते आम्हाला जीवन देतं, परंतु जेव्हा ते हलणं बंद होतं त्यावेळेला तो मनुष्य मृत होतो, मृत होतो. प्रबोधन कशाचं प्रतीक आहे समजलं पाहिजे आम्हाला. कशाचं प्रतीक आहे? एखादी आमची बहीण एखादी असेल ती आमची ख्रिस्तात नाही किंवा एखादे आमचे बंधू असेल ते आम्हाला रस्त्यावरती भेटले का तुम्ही नाही आज आम्ही गेलो होतो, आमचं फार महत्वाचं आज प्रभुभोजन असतं. काय होते प्रभोजन? जेवण वगैरे पुढच्या वेळी मी येतो का प्रभोजनाला? त्यांना वाटतं जेवण जेवण नाही, ते जेवण नाही. काय ते कशाचं प्रतीक आहे तुम्हाला माहिती आहे का? एखादा ऍक्सिडेंट झाला आणि तो मनुष्य फार सिरियस आहे, त्याला दवाखान्यामध्ये गेलं. दवाखान्यात गेले तर अगोदर काय करतात? ऍक्सिडेंट झाल्यानंतर मेडिकल पर्सनल्स आन्सर दिस. ऍक्सिडेंट झाल्यानंतर दवाखान्यात गेले तर अगोदर काय करतात? 2 तास पडल्या तिथं रक्त भरपूर गेले की अगोदर त्याचे करून ते रक्त लावतात त्या ठिकाणी.
मॅच करायला बघत नाही. युनिव्हर्सल डोनर जे आहे ते त्या ठिकाणी युनिव्हर्सल डोनर लगेच लावून टाकतात. पुढे काय होईल त्या ठिकाणी काय ते बघू, परंतु आता त्याचा जीव वाचवायला पाहिजे. काय काय जणांना त्या ठिकाणी काय होतं, अॅनिमिया आहे, रक्त नाही, दम लागतो, चालता येत नाही, सारखा रोगाने त्रास येला. कशामुळे? त्याच्या अंगात रक्तच नाही. काय आवश्यकता आहे त्याला? कशाची आवश्यकता आहे? रक्ताची आवश्यकता आहे. रक्तामध्ये जीवन आहे. आणि म्हणून ज्यावेळेला आम्ही हिंद प्रबोधनाला त्या ठिकाणी येतो त्यावेळेला काय होतं, सिंहासनावरून रक्त संक्रमण आम्हाला होते. रक्त संक्रमण म्हणजे काय? ब्लड ट्रान्सफ्युजन. त्याचं सिंहासन आहे. प्रबोधनाच्या दिवशी त्याला अनेक बाटल्या तिथं लटकावं लागतात बरं का. आणि त्या ठिकाणी इथं आले की इथं प्रबोधन जेव्हा आम्ही घेतो तेव्हा ते ब्लड ट्रान्सफ्युजन, रक्त संक्रमण सुरू होतं या ठिकाणी. ज्या वेळेला आम्ही त्याच्यामध्ये भाग घेतो तेव्हा, आणि काय आम्ही जाहीर करतो तर आम्ही सांगतो की आम्ही तू जे रक्त सांगलेलं आहे त्या रक्ताच्या जो करार तू आमच्यासोबत केलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही भागीदारी आहोत. आणि आम्हाला आशीर्वाद आम्हाला आहेत. आम्हाला काही तुला मागण्याची आवश्यकता नाही. ब्लड ट्रान्सफ्युजन होतं. ब्लड ट्रान्सफ्युजन आज किती जण हुकलेले आहेत ब्लड ट्रान्सफ्युजन घेण्यासाठी? बघा किती खुर्च्या रिकाम्या आहेत त्या ठिकाणी. कोणाला महत्वच नाही. कोणाला महत्व नाही. आमचं तारण झालं म्हणतात. नुसतं बाप्तिस्मा घेतला म्हणजे तारण झालं का? येशू ख्रिस्ताचं नाम ही इज माय लॉर्ड, ही इज माय गॉड आणि वी बिलीव्ह इन तारण झालं का? नाही. तो येणार आहे तोपर्यंत तारणाची प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू राहणार आहे. Each one has to work out his salvation with fear and trembling. प्रत्येकाने आपलं तारण बीट थरथर कापत साजायला पाहिजे. दररोज आहे. दररोज तारण आहे. नुसतं घेतलं म्हणजे निवांत झाले त्या ठिकाणी सर्व करायला आम्हाला मोकळे, तसं नाही. ते तारणाची प्रक्रिया सुरू झालेली आहे. येशू ख्रिस्त जेव्हा येणार आहे त्यावेळेला ती पूर्ण होणार आहे. आणि ती जेव्हा पूर्ण होते तेव्हा तो बघणार आहे आणि त्यावेळेला तो आम्हाला त्याच्यासोबत घेऊन जाणार आहे. अलग लक्षामध्ये 1 Corinthians 11:25 मध्ये मग भोजन झाल्यावर त्याने प्यायला घेऊन तसेच केले आणि म्हणजे हा त्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे. जितकेंदा तुम्ही हा पिता तितकेंदा माझ्या स्मरणार्थ हे करा. आम्हाला त्याचे रक्त प्यायला का त्याने सांगितलं. तो म्हणाला जो कोणी माझे शरीर खात नाही, जो कोणी माझं रक्त पित नाही त्याला माझ्यामध्ये हिस्सा नाही. पुष्कळजण शिष्य म्हणाले हे काय बोलतो हा फार कठीण बोलतो. आणि पुष्कळजण त्याला सोडून गेले. का त्यांनी आम्हाला त्याचं रक्त प्यायला सांगितलं? कारण त्याचं रक्त शुद्ध आहे. आदामाचं रक्त त्या ठिकाणी दूषित आहे. कळत आहे? आदामाच्या रक्तामध्ये काय झालेलं आहे? विष बाधा झालेली आहे. ती विष बाधा कशामुळे झाली? ती पापामुळे झालेली आहे. ते रक्त आम्ही देऊ शकत नाही. ते रक्त आम्हाला तारण देऊ शकत नाही. ते रक्त आम्हाला जीवन देऊ शकत नाही. फक्त कुठलं रक्त आम्हाला जीवन देऊ शकतं? ते रक्त म्हणजे फक्त येशू ख्रिस्ताचं रक्त. 1 Corinthians 10:16 मध्ये जो आशीर्वादाचा प्याला आपण आशीर्वादित करतो तो ख्रिस्ताच्या रक्ताच्या सहभागिताचा प्याला आहे की नाही? कव्हेनंट आहे. कव्हेनंट किती जणांना माहित होतं अगोदर हे दिस इज द प्रबोधनामध्ये आम्ही भाग घेतोय दिस इज द ब्लड कव्हेनंट? किती जणांना माहिती आहे? म्हणून तर होशेया 4:6 मध्ये सर्वांचा पाठ आहे. पण तो कोणालाच माहित नाही त्याचा अर्थ काय. माझ्या लोकांचा नाश ज्ञानाच्या अभावी होत आहे. कोणालाच माहित नाही हे काय आहे. कोणालाच माहित नाही. कोणालाच माहित नाही काय. अहो सोनं त्या ठिकाणी सोडा. आज सोन्याचा भाव किती आहे? कोणतरी मला म्हणत होते की आता 5 लाख रुपये प्रति तोळा होणार आहे म्हणे. सोडा तर सोनं, त्याच्यापेक्षा हे फार सोन्याचं आहे. हे प्रबोधन फार महत्वाचं सोन्याचं आहे. जगामध्ये असली कुठलं नाही. ह्याच्यामध्ये देवाचं सामर्थ्य आहे. रक्ताच्या सहभागिताचा प्याला आहे. जी भाकर आपण म्हणतो ती ख्रिस्ताच्या शरीराच्या सहभागिताची भाकर आहे की नाही?
मिसर देशामध्ये सर्व ते गोशनमध्ये राहत होते. गोशनमध्ये गोशन अत्यंत चांगलं होतं बरं का. अत्यंत त्या ठिकाणी सर्व त्या ठिकाणी प्रॉफिटेबल, अत्यंत त्या ठिकाणी सर्व गोष्टी गोशनमध्ये होत्या. आणि त्या ठिकाणी ते राहिले. ते कोण होते? ते त्या ठिकाणी कोण होते? ते गुलाम होते. 70 फॅमिलीज होत्या, बरोबर आहे. मिसर देशामध्ये 70 फॅमिली. ते कोण होते? गुलाम होते. गुलाम. मग कोणी त्याला सोडवलं? गुलामांना कोणी सोडवलं? कोणी सोडवलं? येशू ख्रिस्ताच्या रक्तानं. निर्गम 12:12. कारण ह्या रात्री मिसर देशात फिरून त्यातील मनुष्य व पशु ह्या सर्वांचे प्रथम जन्मलेले मी मारून टाकी. कोण म्हणतं? परमेश्वर म्हणतो. जिवंत परमेश्वर म्हणतो. मी मारून टाकीन सर्व जन्मलेले माणसांचे आणि त्या ठिकाणी जनावरांचे मी मारून टाकीन आणि मिसर देशातील सर्व देवाचे शासन करेन. कोण म्हणतो? हा जिवंत प्रभू परमेश्वर म्हणतो. सर्व देवांचे शासन करीन म्हणतो. मी परमेश्वर आहे असं तो म्हणतो. देवाचं वचन आहे, खरं आहे. 13व्या वचनामध्ये, आणि ज्या घरात तुम्ही असाल त्या घरात ते रक्त तुमच्या करता खून असे होईल. खून असे होईल. खूण होती, खूण आहे. आज जेव्हा आम्ही त्याच्यामध्ये भाग घेतो त्यावेळेला ती खून घेऊन जातो घरी. ती खून घेऊन जातो. ज्या वेळेला येरियो त्या ठिकाणी नाश होणार होतं त्यावेळेला राहाबाला प्रश्न मिळाला, आता ह्या ठिकाणी माझा पण नाश आणि माझ्या कुटुंबाचा नाश होणार आहे. तर त्या दोघांना ती म्हणते, जे हेर आलेले त्यांना म्हणते, आता माझं कसं करायचं? माझ्या तर लोकांचा नाश व्हायला पाहिजे. मग तू असं कर, ही जी लाल ही रिबीन आहे ना, ही रिबीन घे आणि ही रिबीन तुझ्या त्या खिडकीला त्या गजाला त्या ठिकाणी बांध. आणि जेव्हा आम्ही येऊ त्यावेळेला आम्ही हे बघू आणि त्यानंतर आम्ही हे ओलांडून जाऊ. तुझा नाश होणार नाही, तुझ्या सर्व घराण्याचा तारण. गेल्या संडेला मी चर्च संपल्यानंतर मी या ठिकाणी बोलवत होतो. मी उगीच फिरत नाही बघ इकडं तिकडं. देवाला जे सांगतो त्या ठिकाणी मी त्याची पाहणी मी करत होतो. मी गेलो त्या ठिकाणी बघितलं, कुठंच क्रूस दिसत नाही. मला ब्रदरांनी सांगितलं आहे ना, क्रूस आहे तिथं, आहे तिथं. कसला आहे तो? सिमेंटचा क्रूस आहे, फार मोठा क्रूस आहे. सिमेंटचा क्रूस आहे, फार मोठा क्रूस आहे. कसला क्रूस असला पाहिजे? क्रूस कसला असला पाहिजे? रिबीन कुठली बांधली होती? काळी रिबीन बांधली होती का? राहावानी कुठली बांधली होती? किरमिजी, लाल लाल लाल. त्या चर्चवरती जर त्या ठिकाणी जर क्रूस जर असला तर कुठलीही बाधा, कुठलीही मर्या चर्च मध्ये येणार नाही, हे मी गॅरंटी देतो. आज क्रूस असला पाहिजे ह्या चर्च मध्ये. काय करतात ते? प्रथा म्हणून, परंपरा म्हणून आमचं संरक्षण करतो. त्याच्यामध्ये आमच्या येशू ख्रिस्ताचं रक्त, ज्या रक्ताने त्यांनी आमच्यासोबत करार केला ते रक्त आम्ही त्यांना इतरांना दाखवतो. ते रक्त बघून त्या ठिकाणी तो शैतान येतो. तो शैतान इकडे डुंकूनही बघत नाही. रक्ताचं महत्व समजलं पाहिजे आम्हाला. आणि ज्या घरात तुम्ही असाल त्या घरात ते रक्त तुमच्या करता खून असेल असं होईल. आणि जेव्हा मी रक्त पाहिजे तेव्हा मी तुम्हाला ओलांडून जाईल. वलांडणाचा सण, पासोवर सण, देव आम्हाला ओलांडून जातो. कितीतरी वेळा देव आला त्या ठिकाणी आणि त्याला आम्हाला आशीर्वाद द्यायचा, परंतु त्या ठिकाणी तो बघतो त्या ठिकाणी ते रक्तच नाही, त्या ठिकाणी तो काहीही करू शकत नाही. घरावरती पण त्या ठिकाणी एखादा छोटासा क्रूस कुठंतरी त्या ठिकाणी लावून ठेवा. फार महत्वाचं आहे ते, फार महत्वाचं आहे. ज्या वेळेला मोशेने त्या ठिकाणी अरोनाला त्या ठिकाणी ऑर्डेन केलं त्यावेळेला त्यांनी एक थोडस रक्त घेतलं, त्यांनी हिथं लावलं. त्याला काय म्हणतात? पालिका. बरं, ओके. इयरलोग म्हणतो मी, इयरलोग. उजव्या इयरलोगला लावलं, उजव्या अंगठ्याला लावलं आणि उजव्या पायाला.
कशासाठी येशूला ज्यावेळेला काट्यात घातलं तेव्हा हे भिजलं बरं का. ज्यावेळेला हित खेळ मारले त्यावेळेला हे भिजलं बरं का. ज्यावेळेला पायाला खेळ मारले त्यावेळेला ते ग्रेटो जो उजवा अंगठा आहे तो त्या ठिकाणी तो भिजला. त्यासाठी हे रक्ताचा करार आहे. जर येशू ख्रिस्ताला जर तो लावण्यात आला, जर मोशेने आरोनाच्या त्या पुत्रांना त्या ठिकाणी सर्वांना त्या ठिकाणी लावलं, तर आम्हाला कितीतरी करून मोठ्या प्रमाणामध्ये ते लावणं गरजेचं आहे. काही जरी झालं, काही विसरलं तर चालेल हो, पण हे विसरू नका. विश्वासाने थोडं घ्या. काय पाणी जरी घेतलं तर चालेल, त्या ठिकाणी आपल्या लेकरांच्या हेला आणि त्या अंगठ्याला लावा. रात्री झोपताना दरवाज्यावरती लावा. परमेश्वराला सांगा की मी तुझ्यासोबत रक्ताच्या करारामध्ये आहे, आणि ते पाणी जरी असलं तर विश्वासानं ते पाणी ते रक्त समजून त्या ठिकाणी दरवाजाला लावा. त्या ठिकाणी परमेश्वर ते केलेले ते पाहतो, आमचा विश्वास तो त्या ठिकाणी पाहतो आणि त्याप्रमाणे आम्हाला आशीर्वादित करतो. जुन्या करारामध्ये सर्व काही शुद्ध कशाने केलं तर रक्ताने केलेलं आहे. मरियेचं रक्त नव्हतं, येशू ख्रिस्ताच्या शरीरामध्ये वाहत होतं. नाही, काय म्हणलं, पवित्र आत्मा तुझ्यावरती येईल आणि तू गर्भवती होशील आणि त्यानंतर तुला पुत्र होईल, त्याचं नाव येशू तू ठेव. ज्यावेळेला सलमोनाने त्या ठिकाणी ते मंदिर त्या ठिकाणी परमेश्वराला ते स्वाधीन केलं, त्यावेळेला त्यांनी 22,000 त्या ठिकाणी बैल त्या ठिकाणी त्यांनी वधलेली आहेत. 120,000 त्या ठिकाणी मेंढर त्या ठिकाणी त्यांनी वधलेली आहेत. आणि किंड्रोन व्हॅली जी आहे, किंड्रोन ज्या ठिकाणी मंदिर आहे, त्या मंदिराच्या समोर आम्ही पाहिलेले ते किंड्रोन व्हॅली, इतकी मोठी किंड्रोन व्हॅली आहे, दरी आहे. ती दरी संपूर्ण त्या ठिकाणी त्या रक्ताने त्या ठिकाणी वाहून त्या ठिकाणी वाहत होती. एवढं रक्त, परंतु त्यातील एकही थेंब ते रक्त आम्हाला वाचू शकत नाही. आलं का लक्षामध्ये? आम्हाला फक्त लागतं येशू ख्रिस्ताचं रक्त. येशू ख्रिस्त एकच थेंब बस आहे. लूक 6:31 मध्ये सुवर्ण नियम दिलेला आहे. लोकांनी तुमच्याशी जसे वर्तन करावे म्हणून तुमची इच्छा असेल तसेच तुम्हीही त्यांच्याशी वर्तन करा. सुवर्ण नियम आहे, गोल्डन रूल आहे, गोल्डन रूल. मग ह्याच्यामध्ये काय झालं? चापलुसी झाली. चापलुसी म्हणजे कौन जानता है? हिंदी कौन जानता है? चापलूसी करना माहित नाही? अरे हिंदी राष्ट्रामध्ये राहतो ना आपण. चापलूसी म्हणजे हेराफेरी करणे, चापलूसी. मला आता ह्या भावांनी माझ्याशी जरा फार चांगलं वागावं यासाठी मी काय करतो, मला त्यांच्याकडनं काय तर काढून घ्यायचं, त्यामुळे मी त्यांच्याशी चांगल्या रीतीने वागतो आणि वेळ आल्यानंतर बरोबर मी त्यांचा काटा काढतो. ते मला प्राप्त झालं त्यानंतर मी लाथ मारून टाकतो. हे असं ह्याच्यामध्ये हे सुवर्ण नियमांमध्ये अर्थ नाही आहे. काय लागतं त्याला? परमेश्वराचं, येशू ख्रिस्ताचं फक्त एक रक्ताचं थेंब लागतं. जर मी त्या ठिकाणी ते रक्त मी जर माझ्या स्वतःला मी लावत नाही तर त्या ठिकाणी ते उपयोगाचं नाही. मला रक्ताची किंमत, रक्ताचं महत्व मला माहीत असलं पाहिजे. रक्ताच्या करार सुद्धा आहे हे आम्हाला माहीत पाहिजे. करार येशू ख्रिस्तासोबत झाला, त्याच्या रक्तासोबत. आता फार महत्वाच्या गोष्टी आहेत. मी सांगितलं त्याप्रमाणे अत्यंत लक्ष ठेवा आणि हे टिपून ठेवा. आणि ज्या ज्या वेळेला तुम्ही येतात त्या त्या वेळेला हे प्रबोधनाच्या आधी तुम्हाला ह्या गोष्टी माहीत असल्या पाहिजे, म्हणजे तुम्ही त्याच्या शरीराचं मर्म ओळखता हे परमेश्वराला समजतं. मत्ती 26:28 हे माझ्या कराराचे रक्त आहे, हे पापांची क्षमा होण्यासाठी पुष्कळांकरता ओतले जात आहे. प्रथम हे रक्त काय करतं? हे पापांची क्षमा करतं. हे पापांची क्षमा करतं. ज्या वेळेला तुम्ही इथं येता त्या वेळेला तुम्हाला माहित असलं पाहिजे की माझ्या पापांची क्षमा झालेली आहे. मला इतर कुठल्या गोष्टी करायची आवश्यकता नाही. तुमच्या हृदयामध्ये, तुमच्या मनामध्ये कुठलाही संकोच असता कामा नाही.
की मी अजून पापी आहे, स्वतःला पापी म्हणू नका. त्या ठिकाणी परमेश्वरानं आपलं रक्त सांडलं, करार केला, त्या करारामध्ये तुम्ही आहात म्हणून तुम्ही आता मुक्त आहात. तर पहिलं काय करतं ते? मग ते 26:28 हे पापाची क्षमा करतं त्या ठिकाणी. योहान 6:53 यावरून येशू त्याला म्हणाला, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, तुम्ही मनुष्याच्या पुत्राचा देह खाल्ला नाही व त्याचे रक्त प्याला नाही तर तुमच्यामध्ये जीवन नाही. आज किती जण आहेत बघा, सर्वांना जीवन मोफत देण्यासाठी त्या ठिकाणी परमेश्वराने निमंत्रण दिलेलं आहे. इथून सांगण्याची पण आवश्यकता नाही की पुढच्या रविवारी त्या ठिकाणी प्रभुभोजन आहे आणि त्यासाठी तुम्ही या. मी म्हणतो ते प्रभुभोजनच नाही, कारण प्रभुभोजन त्यांना समजल्यानंतर ते आले नाही. तुम्हाला माहित असताना तुम्हाला ती ओढ असली पाहिजे, त्याप्रमाणे तुम्ही यायला पाहिजे, कारण तुम्हाला जीवनाची आवश्यकता असेल तर. पुढच्या क्षणाची आम्हाला काही गॅरंटी देता येत नाही. किती जण तरी आहेत आम्ही पाहतो, आता आहे तर नंतर दुसऱ्या क्षणाला ते नाही आहे. तर येशू ख्रिस्ताचे रक्त आम्हाला काय करतं? जीवन देतं. योहान 6:56 जो माझा देह खातो व माझे रक्त पितो तो माझ्यामध्ये राहतो व मी त्यामध्ये राहतो. परमेश्वर पाहिजे का तुमच्यामध्ये राहायला? किती चांगलं आहे ना त्या ठिकाणी. परमेश्वर जर तुमच्यामध्ये आहे तर त्या ठिकाणी शैतान काय करेल? लांबूनच बघून त्या ठिकाणी पळून जाईल, तो जवळ पण येणार नाही. त्या छोट्या छोट्या गोष्टी करण्याचं शिका. त्या छोट्या छोट्या गोष्टी करण्याचं शिका. जो कोणी प्रभू योजनामध्ये भाग घेतो, जो माझा देह खातो माझे रक्त पितो तो माझ्यामध्ये राहतो व मी त्याच्यामध्ये राहतो. आम्ही त्याच्यामध्ये राहतो म्हणजे किती सुरक्षित आहोत. प्रेसिडेंट, प्राईम मिनिस्टर किती मोठ्या सिक्युरिटी आहेत, किती मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना पैसे द्यावे लागतात. परंतु जर आम्ही ह्या प्रभू योजनामध्ये एकदा आलो तर पूर्ण आमच्या आणि आमच्या लेकरांना त्या ठिकाणी सुरक्षितता आहे. त्या ठिकाणी आम्ही परमेश्वरामध्ये जातो आणि परमेश्वर आमच्यामध्ये राहतो. किती चांगले. हे तुम्ही जर जगामध्ये जाऊन सांगितलं ना, आम्हाला वेड्यात काढतील ते. परंतु आम्हाला परमेश्वर किती सोप्या गोष्टी दिलेल्या आहेत. आम्ही किती अभ्यास करायला पाहिजे त्याला, आम्ही ते घेऊन नाचायला पाहिजे, हो की नाही? तर ती बरोबर. प्रेषितांचे कृत्य 20:28 तुम्ही स्वतःकडे ज्या कल्पात पवित्र आत्म्याने तुम्हाला अध्यक्ष करून ठेवले त्या सर्वांकडे लक्ष द्या. यासाठी देवाची जी मंडळी त्याने आपल्या रक्ताने स्वतः करता मिळवली तिचे पालन पोषण तुम्ही करावे. येशू ख्रिस्तानी ही मंडळी कशाने विकत घेतली? त्याच्या रक्ताने विकत घेतली. त्या ठिकाणी प्रत्येक व्यक्ती जो आहे त्याच्यावरती येशू ख्रिस्तानी आपल्या रक्ताची किंमत मोजलेली आहे. आम्हाला त्यांनी विकत घेतलेलं आहे. आम्ही दुसरे कोणाचे नाही. दुसरं कोणीही आमच्यावरती हात गाजू शकत नाही. फक्त कोण? येशू ख्रिस्त. तो प्रीती करतो आमच्यावरती. आणि म्हणून ज्या वेळेला आम्ही प्रभुजनामध्ये भाग घेतो त्यावेळेला आम्हाला समजतं की येशू ख्रिस्त हो, तुझ्या रक्ताच्या करारामध्ये मी आहे आणि तू तर तुझ्या रक्ताने आज आम्हाला तू विकत घेतलेला आहे. यावेळेला मी तुला धन्यवाद देतो. इफिसियन्स पत्र याचा 2रा अध्याय आणि 13वे वचन. परंतु जे तुम्ही पूर्वी दूर होता ते तुम्ही आता ख्रिस्त येशूच्या काही ख्रिस्ताच्या रक्ताच्या योगे जवळचे झाला आहात. दूर होतो प्रभुजनामध्ये आम्ही भाग घेतला. प्रभुजन घेतल्यानंतर आम्ही काय करतो? आम्ही त्याच्या जवळ येतो. कोणालाही जवळ करू नका, येशू ख्रिस्ताला जवळ करा. प्रभुजन घेतलं की तो आमच्या जवळ येतो. त्यामुळे तो जवळ असल्यानंतर दुसरं कोणी आमच्या जवळ येऊ शकत नाही. जर त्याला जर दूर केलं तर त्या ठिकाणी फार मोठं भयंकर संकट आमच्यावरती आहे. त्या ठिकाणी काय सांगितलं? ख्रिस्ताच्या रक्ताच्या योगे जवळचे झाला आहात. 24 तास पवित्र आत्मा आमच्यामध्ये आहे. देव आमच्या बरोबर आहे. आम्ही कुठं आहोत? आम्ही ख्रिस्त येशूमध्ये, त्याच्यामध्ये पित्याच्या उजवीकडे आम्ही बसलेलो आहोत. कसे पत्र 1:20 आणि त्याच्याबद्दल
दीपस्तंभावर रक्ताच्या द्वारे शांती करून त्याच्याद्वारे जे सर्व काही आहे ते सर्व, ते पृथ्वीवरील असो किंवा स्वर्गातील असो, त्यांच्या स्वतःच्या बरोबर त्याच्याद्वारे समेट करावा, हे ती त्याला बरे वाटले. काय झालं? त्याच्या रक्ताच्या द्वारे आम्हाला शांती प्राप्त झालेली आहे. आज जगामध्ये किती अशांतता आहे बघा तुम्ही, किती अशांतता आहे. घरामध्ये अशांतता आहे, मंडळीमध्ये अशांतता आहे, त्रास आहे, सगळीकडे त्रास आहे. मग आम्हाला शांती जर पाहिजे तर काय करतं? या त्या ठिकाणी, त्या रविवारी या, प्रबोधनामध्ये भाग घ्या. त्या ठिकाणी तो काय करतो? तो त्या ठिकाणी तुम्हाला शांती देतो. दिलेलं आहे कन्सेकरा 1:20 मध्ये. आम्हाला योगा करायची आवश्यकता नाही. आम्हाला ते डोंगरावरती त्या थंड हवेच्या ठिकाणामध्ये जाऊन त्या डोंगरावरती बसून त्या ठिकाणी मनन करायची आवश्यकता नाही. काय करायचं आम्हाला? प्रबोधन घ्यायचं, फक्त प्रबोधन घ्यायचं, प्रबोधन घ्यायचं. इब्री 13:12 म्हणून येशूनेही स्वरक्ताने लोकांना पवित्र करावे म्हणून वेशी बाहेर मरण सोसले. रक्ताने काय होतं? आपण पवित्र होतो, पवित्र होतो, पवित्र होतो. पवित्र म्हणजे काय? होली म्हणजे काय? वेगळे, परमेश्वराला वेगळे केलेलं. आम्ही कोणामध्ये जाऊन कुठेही बसू शकत नाही. कोणामध्ये जाऊन त्या ठिकाणी उगीच काहीतरी वायफळ गोष्टी करत बसायच्या, चेष्टा करत बसायचा, जोक मारत बसायची, थट्टा करत बसायची. आम्हाला परमेश्वराने वेगळं केलेलं आहे. ज्या वेळेला प्रबोधन आम्ही घेतो त्यावेळेला आम्ही परमेश्वरासाठी आम्ही पवित्र आहोत. पवित्र म्हणजे 24 तास बाहेर घेऊन बसायचं नाही. नाही तसं मी काम करत नाही, त्या ठिकाणी मी बाहेर बघतो, पवित्र नाही, तसं नाही होते. तुम्हाला देवाने वेगळं केलेलं आहे, तुम्ही वेगळं म्हणूनच तर आहे. इब्री 13:20-21. आता ज्या शांतीच्या देवाने सर्व काळच्या कराराच्या रक्ताने मेंढराचा महान मेलपाळ आपला प्रभू येशू ख्रिस्त याला मेलेल्यातून परत आणले, तो ती आपल्या दृष्टीने जे आवडते ते आपणामध्ये येशू ख्रिस्ताच्या द्वारे करो व तो आपल्या इच्छेप्रमाणे करण्यास तुम्हाला प्रत्येक चांगल्या कामात सिद्ध करो. हे पद प्रबोधन घेतल्यानंतर आम्ही प्रत्येक चांगल्या कामास करण्यासाठी आम्ही सिद्ध होतो. आमची इच्छा होते इकडे जा, तिकडे जा, त्यांनी बोलवलं, त्यांनी बोलवलं, त्यांनी असं केलं, तसं केलं. नाही नाही नाही, प्रत्येक चांगल्या कामासाठी तो आम्हाला सिद्ध करतो. हे कधी होतं? हे प्रभुवचनामध्ये भागल्यानंतर, कारण आमचा रक्ताचा करार आहे. प्रकटीकरण 12 आणि 11. त्याला त्यांनी कोकराच्या रक्तामुळे व आपल्या साक्षीच्या वचनामुळे जिंकले. कशामुळे जिंकले? रक्तामुळे. आम्ही जिंकतो, आम्ही जिंकतो. कोणी जरी आमच्या बाजूला जरी असलं तरी आम्ही प्रबंधामध्ये भाग घेतला. आता ते रक्त आम्ही आमच्या कपाळासाठी आणि आमच्या बाहुल्या लागलेले आहे. त्याप्रमाणे त्या ठिकाणी काय आमच्यामध्ये ते सामर्थ्य आहे आणि ते सामर्थ्य आम्हाला त्या ठिकाणी प्रत्येक गोष्ट आम्ही जिंकतो, त्यामध्ये आम्हाला पराजय होत नाही, तर आम्हाला त्या ठिकाणी आम्ही जिंकतो, आम्ही जिंकतो. त्या गोष्टी मी सांगितल्या 11:15 झाले. एक शेवटचं वचन मी तुम्हाला सांगतो. पुष्कळशा गोष्टी आहेत, पुष्कळशा गोष्टी आहेत, परंतु हे महत्वाचं मी एचकेल 3 एचकेल 3 18 आणि 19 का मी तुम्हाला ह्या सांगितल्या? का तुम्हाला मी या गोष्टी सांगितल्या? पाऊल म्हणतो त्या ठिकाणी दुसऱ्या चर्चेसना, मी प्रीतीने तुमच्याकडे येऊ का काठी घेऊन येऊ? तुमच्याकडे काठी घेऊन येऊ? आज मी ह्या गोष्टी का सांगितल्या? का मला राग आला? दिस इज दी होली रॅथ, दिस इज द होली रॅथ. मी उद्या शिकलो नाही. मला जे म्हणतो परमेश्वराने सांगितलं तुमच्या हृदयामध्ये ते घालण्यासाठी, त्यासाठी मी तुम्हाला त्या ठिकाणी मी चिडलो, मी रागावतो. कशासाठी? तुम्हाला आता समजेल. एचकेल 3 18 आणि 19. तू खात्रीने मरशील असे मी वाक्यास म्हणालो. कोण म्हणतो? परमेश्वर म्हणतो.
तू खात्रीने करशील असे मी पाक्यात म्हणालो असता तू जर त्याला बजावले नाही व वाक्याने आपला कुमार्ग सोडून जगावे म्हणून तू त्याला बजावून सांगितलं नाहीस तर तो पातकी आपल्या दुष्टाईमुळे मरेल, परंतु पण त्याच्या रक्ताचा झाडा मी तुझ्या हातून घेईन. तुमच्या सर्वांची जबाबदारी कोणावरती? माझ्यावरती आहे. मला उगीच नेमलं नाही म्हणून या ठिकाणी, मला उगीच नेमलं नाही या ठिकाणी. माझ्यावरती जबाबदारी आहे. प्रत्येक जीवाची जबाबदारी माझ्यावरती आहे. मला रात्री झोप येत नाही. मी सकाळी 1 वाजल्यापासून माझ्या डोक्यामध्ये हे संपूर्ण मेडिटेशन झालेलं असतं माझं. 10 वेळेला हे ठिकाणी हे सर्व वचन माझ्या डोळ्यासमोरून गेलेले असतात आणि त्या वेळेला नंतर मी येतो आणि त्यानंतर मी तुमच्या समोर सांगायला बसतो. उगीच त्या ठिकाणी असं चालून मी जात नाही. तुमची जबाबदारी माझ्यावरती आहे. जर त्या ठिकाणी तुमचा जर त्या ठिकाणी नाश जर झाला तर त्या ठिकाणी परमेश्वर मला विचारणार आहे. पण त्याच्या रक्ताचा झाडा मी तुझ्या हातून घेईन. तू त्या पातक्यास बजावले असून त्याने आपली दुष्टाई व कुमार्गे ही सोडली नाही तर तो आपल्या दुष्टाईमुळे मरेल आणि तू आपला जीव वाचवला असे होईल. मला माझा जीव घालवायचा नाही. मला परमेश्वराची सेवा करायची. मी कोणालाच घाबरत नाही. कुठल्याही मनुष्याला मी घाबरत नाही. लक्षात ठेवा. पण तुम्ही परमेश्वरासमोर मी थरथर 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 कापतो. परमेश्वरचं वचन हे हातोडा आहे. ते आग आहे. आग भस्म करणारी आग आहे आणि त्याच्यासमोर एक आणि हिते एक तसं मला जमत नाही. आणि त्यामुळे मी काय सांगतो, मी तुमच्यावरती प्रीती करतो. तुमचे जीव फार महत्वाचे आहेत. तुम्हाला आजपर्यंत हे सत्य समजलं नाही ते सत्य तुम्हाला समजावं, कारण सत्य समजल्यानंतर तुम्हाला मोकळीकता प्राप्त होईल आणि आजपासून पुढे येणारं संपूर्ण आयुष्य तुमचं इतकं समृद्धीसाठी भरभराटीत होणार आहे यात काही शंका नाही. आणि त्यामुळं कारण परमेश्वराला त्याच्या प्रिय पुत्राबरोबर जो काही करार झालेला आहे तो पित्याला तो सांगायचा आहे आणि तो सांगायचा जर असेल तर तो फार त्या ठिकाणी इज व्हेरी डिसिप्लिन गॉड. फार डिसिप्लिन गॉड आहे. आम्हाला दया दिली, त्या दयाचा आम्ही उपयोग करावा आणि ह्याच्यामध्ये पुढच्या वेळेपासून ह्या खुर्च्या मला दिसता कामा नाही. रिकाम्या दिसता कामा नाही. माझा आदर नाही नका करू. माझा आदर नाही. माझा ऐकायला येऊ नका तुम्ही. मी तुम्हाला वचनामधून सांगतो. मी तुम्हाला जे परमेश्वराला पाहिजे तेच सांगतो आणि त्याप्रमाणे तुम्हाला जर आशीर्वाद प्राप्त करायचे असतील तर त्याप्रमाणे हे परमेश्वराचं वचन आहे. त्याप्रमाणे नुसते ऐकणारे होऊ नका तर त्या ठिकाणी करणारे व्हा. प्रार्थना करू. सेनाधीश परमेश्वर, आम्ही तुझ्या मनापासून आभार मानतो. आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभू. या ठिकाणी जी जबाबदारी तुम्हाला दिली ती जबाबदारी पार पडत असताना ठीक आहे, अनेक त्रुटी होतील, अनेक त्रुटी येतील. शैतान त्या ठिकाणी प्रहार करण्याचा प्रयत्न करेल, परंतु जे काही तू सांगितलेलं आहे ते पूर्णतः मी तुझ्या लेकरांच्या मनामध्ये त्या ठिकाणी पेरणार आहे, रुजवणार आहे. जेणेकरून तू जे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे मी पाठीमागे कधीच हटणार नाही. आज प्रभू परमेश्वर सर्व जे काही तू मला सांगितलं ते मी त्यांना सांगितलं. आज तुझ्या विधीमध्ये आम्ही भाग घेतला. आज आम्ही जाहीर करतो तुझ्या रक्ताच्या करारामध्ये आम्ही बांधिलके आहोत आणि त्याप्रमाणे आम्हाला सर्व काही तू देऊ केलेलं आहे, सर्व आशीर्वाद आम्हाला प्राप्त झालेले आहेत. आम्हाला येणाऱ्या दिवसांमध्ये कुठल्याही चांगल्या गोष्टींची वाण पडणार नाही. येथे आलेल्या सर्वांवरती तू आशीर्वाद पड. आम्हाला क्षमा कर प्रभू, आम्हाला क्षमा कर, क्षमा कर, क्षमा कर प्रभू. मी सर्वांवरती प्रीती करतो. तुझे मेंढर जे दिलेले त्याच्यावरती मी प्रीती करतो आणि त्याप्रमाणे प्रभू परमेश्वर आहे. जर माझ्याकडनं काही चुकलं असेल तर तू मला क्षमा कर. येशू ख्रिस्ताच्या गोड पवित्र गोड नावाने मागतो म्हणतो एक आमेन. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देवो व तुमचे संरक्षण करो. परमेश्वर आपला मुख प्रकाश तुमच्यावरती पाडो व तुमच्यावर कृपा करो. परमेश्वर तुमच्याकडे प्रसन्न मुख करो आणि तुम्हाला शांती देवो. आमेन. गॉड ब्लेस.